36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांचे. येवला लासलगाव मतदारसंघाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून होतं, कारण माजी मंत्री छगन भुजबळ यांचा मराठा आरक्षणाला असलेला विरोध आणि येवला लासलगाव मतदारसंघामध्ये ओबीसी मतदारांपेक्षा जास्त असलेली मराठा मतदारांची संख्या, यामुळे येवला लासलगाव मतदारसंघामध्ये भुजबळांना जरांगे फॅक्टरचा फटका बसू शकतो असा बहुतांश अंदाज व्यक्त केला जात होता. परंतु येवला लासलगाव मतदारसंघामध्ये जातीय समीकरणे जुळवत माजी मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार गटाचे माणिकराव शिंदे यांचा तब्बल 26,058 मतांनी पराभव केला असून माजी मंत्री छगन भुजबळ यांनी आपला गड राखलाय. शरद पवार गटाचे उमेदवार माणिकराव शिंदे यांना 1,05,887 मतं मिळाली, तर माजी मंत्री छगन भुजबळ यांना 1,31,945 मतं मिळाली. विशेष म्हणजे या मतदारसंघामध्ये मतदारांनी जातीपातीच्या राजकारणाला बळी न पडता विकासाला मतदान करत मला मतदारांनी निवडून दिले आणि हा विकासाचा विजय आहे असं मत भुजबळ यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलं आणि सर्व मतदारसंघातील मतदारांचे भुजबळांनी आभार मानले. छत्रपतींच्या महात्मा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र ते सहन करीत नाही आणि या जातीवादाला फेकून देतात. हे आता पुन्हा एकदा झालेलं आहे. महाराष्ट्रानं आपलं पुरोगामित्व जे आहे सिद्ध केले. इथे विकासाचाच फॅक्टर चालला आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे सर्व मागासवर्गीय जेवढे जे आहेत ओबीसी घटकांपासून दलित आदिवासी सगळ्यांपर्यंत सगळ्यांना एक उत्तर दिलं आणि काही प्रमाणामध्ये जरूर मराठा समाजातले काही कार्यकर्ते त्यांनी सांगितलं की इथे जातीवाद कृपया आणू नका, कारण ह्याच येवल्यामध्ये एकदा कानडे म्हणून आमदार झालेले आहेत, जनार्दन पाटील म्हणून आमदार झाले, ते अतिशय लहान समाज होता. एवढे म्हणून आमदार झालेले 10 घरं नाहीत, त्यांना सुद्धा एवढ्यानं लासल म्हणून. त्याच्यामुळे असा प्रयत्न जो आहे जे कोणी करीत असतील त्याने जे प्रयत्न थांबवावे, एकजुटीने जे आहे विकासाची काम करावी. सर्व कार्यकर्त्यांनी, सर्व समाजाच्या कार्यकर्त्यांनी, मुस्लिम समाजाचे काही धर्मगुरूसुद्धा इथे येऊन माझ्यासाठी त्यांनी शब्द टाकला की असं करू टाका, विकासाला आपण मतं देऊया, कारण त्यांच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे मतप्रवाह वाहत होते. परंतु त्या सगळ्या सर्व समाजाच्या ज्या आहेत आमच्या लाडक्या बहिणी, त्यांनी त्या सगळ्या जे आहे जवळ आणण्याचं आणि विजयी प्राप्त करण्यासाठी मेहनत जरूर घेतलेली आहे. माझ्या कार्यकर्त्यांचे आभार मानतो, ज्यांनी घरातला विरोध पत्करून सुद्धा माझ्यासाठी काम केलं. काही वेळा शारीरिक त्राससुद्धा त्यांना झालेला दिसतो आहे, परंतु सगळं सहन करून सगळ्या लोकांच्या पाठीमागे उभे राहिले आणि पुन्हा एकदा येवला लासलगावला दाखवून दिलं की इथे सुद्धा जातीयवादाला थारा नाही. आणि ज्या फडणवीसांवर सतत आपले एक मित्र जे आर ओकत होते, भाजपला काढून टाका, पाडून टाका, त्या फडणवीसांच्या सतत शिवाय घालत होते. आणि आज आपण पाहतोय फडणवीसांच्या नेतृत्वाखाली महायुतीत आणि विशेषतः BJP भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात कधी एवढ्या जागा मिळाल्या नव्हत्या, काहीपेक्षा जास्त जागा ज्या आहेत BJPला मिळाल्या. हे आमच्या त्या मित्रांनी जे आम्हाला विरोध करतात त्यांनी लक्षात ठेवावं की असा विरोध महाराष्ट्राची जनता सावध येत नाही. सुपडा साफ करण्याची भाषा, सुपडा साफ करण्याची भाषा जरांगेंनी वापरली. आता नेमका सुपडा साफ कोणाचा झाला असं आता जे बोलणारे त्यांचाच सुपडा साफ झाला. हे अख्खा रात्रभर इथे फिरले 2-2, 3-3 वाजेपर्यंत, सभा 3 वाजेपर्यंत. माझ्या सभा होत्या तिथे मुद्दाम यायचं, तिथे घोषणा द्यायचे, फटाके लावायचे, पाटोद्याला, लासलगावला, पण एक माणूस सुद्धा सभेतून हटला नाही. आता इथेच जर यशस्वी झाले नाही तर महाराष्ट्रात कुठे यशस्वी स्वतः येऊन सुद्धा ठीक आहे. पण आता तो प्रश्न संपलेला आहे आणि महाराष्ट्राला सुद्धा माझी विनंती आहे, या सगळ्या जातीयवादातून आपण बाहेर पडूया. महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी जनतेला कौल दिलेला आहे महायुतीला आणि फडणवीस शिंदे अजितदादांना. तर त्यांची
त्यांना आपण साथ दिली त्याबद्दल धन्यवाद. आणि माझी खात्री आहे की सर्व मंडळी जी आहेत दिलेली वचनं जी आम्ही सगळे मिळून पूर्ण करणार आहोत आणि जे सांगितलं ते आम्ही निश्चितपणे करू. एक पाऊलसुद्धा त्यातून मागे हटणार नाही याची मी तुम्हाला ग्वाही देतो. न्यूज जी9 महाराष्ट्रासाठी अनिस पटेल, येवला.